मेथीचा एक असा नुस्खा ज्याने माझ्या केसांना 3 दिवसामध्ये खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब दाट व रेशमसारखे मुलायम केले आहे। तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल ही रेमेडी लावण्यासाठी। किचनमध्येच असलेल्या या 2 वस्तूंनी तुम्ही तुमच्या केसांचे गळणे थांबवू शकता, केसांच्या लांबीला फक्त 3 दिवसामध्ये वाढवू शकता आणि केसांना मुळापासून मजबूत करू शकता। त्यासोबत तुमचे पांढरे झालेल्या केसांना सुद्धा हे काळे करते। टक्कल पडले असेल त्या जागी सुद्धा नवीन केस येणार। तुमच्यासोबत अशी एक रेमेडी शेअर करणार आहे। ही रेमेडी तुमच्या केसांसाठी वरदान आहे। ही एक औषधीय आयुर्वेदिक नुस्खा आहे। याने माझ्या केसांना 3 दिवसात वेगाने लांब केले आहे। हे आपल्या केसांसाठी खूपच फायद्याचे आहे। लगभग 5000 लोकांनी याचा वापर पण केला आहे आणि आपल्या लांब झालेल्या केसांची बॅक फोटोज मला पाठवली आहे। त्यांच्या पहिल्या आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक आहे। या सगळ्या लोकांच्या केसांची लांबी इतकी वेगाने होत आहे जसे की कोणतं बूस्टर डोज मिळाला आहे। केस गळती तर थांबलीच आहे, त्यासोबत केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे। सगळ्यात खास की ज्यांचे अजिबातच केस वाढत नव्हते, खूप वर्षापासून त्यांच्या केसांची वाढ एकाच जागेवर थांबलेली होती, केस गळून कपाळावरची रेसेडिंग लाईन पातळ झाली होती आणि टक्कल पडायला लागले होते, या रेमेडीचा वापर करताच त्या सगळ्या लोकांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे। जेव्हा पण त्यांनी केस करायचे तेव्हा त्यांचे केस कंगी भरून गळायचे, पण माझ्या सांगण्यावरून त्यांनी ही रेमेडी लावणे स्टार्ट केले आहे ना, तेव्हापासून त्यांच्या केसांचे गळणे तुरंत स्टॉप झाले आहे। 101% रिझल्ट त्यांना मिळाला। टक्कल झालेल्या जागेवर सुद्धा केस आले आहे। हे एक गॅरंटेड रेमेडी आहे। ज्यांनी पण याचा वापर केला आहे त्यांचे केस लांब दाट मुळापासून मजबूत झाले आहे। तुम्हाला पण असं वाटत असेल की यांच्या केसांसारखे तुमचे पण केस 3 ते 4 दिवसांमध्ये गुडघ्याच्या खाली लांब दाट व मुळापासून मजबूत झाले पाहिजे, तर एकदा या रेमेडीला नक्कीच वापरून बघा। या रेमेडीला यूज करताच तुम्हाला 100% रिझल्ट बघायला मिळणार आपल्या केसांवरती, याची गॅरंटी मी तुम्हाला देते। तुम्ही म्हणतही असाल तेव्हापासून मेथी दाणा का दाखवत आहे, पण मेथी दाण्याला तुम्ही हलके नका समजू, नॉर्मल नका समजू, कारण की हे इतके पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहेत, इतके जबरदस्त इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्या किचनमधले की आपल्या केसांना एक स्पीड देते, आपल्या केसांची रफ्तार वाढवते, आपल्या केसांना रॉकेटची स्पीड मिळते, इतके वेगाने आपले केस लांब होते, कारण की यामध्ये आहे सायट्रिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट, जे आपल्या डॅन्ड्रफची समस्या पण दूर करते, आपल्या टाळूची खाज देखील दूर करते आणि केसांना चमकदार व लांब बनवते, आपल्या केसांना दाट व मजबूत करते। हे मेथी दाणा इतके पॉवरफुल आहे, आपली केसांच्या सगळ्या समस्या दूर करते व आपल्या केसांना एक स्पीड देते, आपल्या केसांची वॉल्यूम इतकी वेगाने होते। म्हणून मी आपल्या किचनमध्ये हे मेथी दाणा आणूनच ठेवते। हे आपल्या केसांसाठी आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्स आहेत। तुमच्या केसांचे गळणे एक्स्ट्रीम लेवलवर आहे, केसांची लांबी पण थांबली आहे, फक्त हा मेथी दाणा केसांवर असे कमालीचे काम करणार की 3 दिवसामध्ये तुमच्या केसांवर जादूच होणार। तुमच्या केसांची लांबी इतकी भरभर वाढणार, तुमच्या केसांची ग्रोथ इतकी वेगाने करणार हा मेथी दाणा, तुमचे केस 3 दिवसातच गुडघ्याच्या खाली लांब दाट व मुळापासून मजबूत होणार। सगळेच तुम्हाला विचारतील केसांवरती काय वापरले आहे, मला सांगा मला सांगा। तर सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे आहे इथे एक भांड ही रेमेडी तयार करण्यासाठी। तर इथे मी घेतलेलं आहे नॉनस्टिक भांड। आपल्याला यामध्ये रात्रभर जे पाणी ठेवलेलं होतं मी तांब्याच्या भांड्यामध्ये, ते पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे, म्हणजे की ही रेमेडी तयार करण्यासाठी आपल्याला तांब्याचं पाणी हवं आहे, तांबा उतरलेलं पाणी हवं आहे। तर तुम्ही जेव्हा पण ही रेमेडी बनवणार तर तेव्हा तुम्ही रात्रीलाच तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घालून ठेवा आणि तेच पाणी या रेमेडीमध्ये वापरा सकाळला। तर बघू शकता इथे ही रेमेडी बनवण्यासाठी 2 चम्मच मी मेथी दाणा या पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कांदा। कांदा तर सर्वांच्याच किचनमध्ये अवेलेबल असते। कांदा आणि हे मेथी दाणा हे आपल्या सर्वांकडेच अवेलेबल असते, म्हणून तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे, कोणते पैसे खर्च करायची गरज नाही आहे।
तर बघू शकता कांद्याला मी इथे कापून घेत आहे. 2 कांदा आपल्याला या मेथी दाण्यामध्ये ॲड करायचा आहे. तर बघू शकता इथे मी कांद्याची साल काढून घेत आहे. आपल्याला कांद्याची साल या प्रकारे काढून घ्यायची आहे आणि कांद्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे. माझेही केस अगोदर खूप जास्ती प्रमाणामध्ये गळत होते. माझ्या केसांची वाढ अजिबातच होत नव्हती, एकाच जाग्यावर अडकलेली होती. मला कधीच आयडिया नव्हती की याच सोल्युशन माझ्या आजीकडेच आहे. माझी आजी अगोदर मला सांगत होती की मी एक उपाय सांगते तुझ्या केसांसाठी, लांबी वाढवण्यासाठी तुझ्या केसांची आणि केस गळतीसाठी. मी तिच्या सांगण्यावर लक्षच नाही देत होते. पण जेव्हा सगळे मार्केटचे प्रोडक्ट वापरून सुद्धा माझे हेअरफॉल कमी होत नव्हते आणि केस पातळ झाले, कपाळावरची रेसेडिंग लाईन पातळ होऊन टक्कल दिसायला लागले, तसेच टाळूवरचे सुद्धा केस गळून टक्कल दिसत होते. सगळे मला चिडवायचे केसांमुळे. माझे सौंदर्य पण हरवले होते. एक दिवस परेशान होऊन मी आजीजवळ रडायला लागली. तेव्हा माझ्या आजीने केसांवर हीच रेमेडी वापरण्याचा सल्ला दिला आणि मी तिच्या सांगण्यावरून तिच्यावर ट्रस्ट करून ही रेमेडी 3 दिवस लगातार वापरली आणि माझे केस 3 दिवसातच 5 ते 6 इंच लांब झाले. माझ्या केसांची लांबी आता गुडघ्याच्या खाली पोहोचलेली आहे. तर बघू शकता या प्रकारे मी कांद्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे, म्हणजे की कांद्याला बारीक कट करून घेतलेले आहे आणि हे कांद्याचे बारीक काप आपल्याला या मेथी दाण्यामध्ये ॲड करायचे आहे. म्हणजे की या मेथीमध्ये फक्त आपल्याला ही एक वस्तू ॲड करायची आहे, म्हणजे की कांदा. पण आपल्याला आणखी एक इन्ग्रेडियंटचा वापर यामध्ये करायचा आहे, ते मी तुम्हाला समोर सांगणारच. तर तुम्ही म्हणतही असाल की यामध्ये तुम्ही एक वस्तू म्हटली. हो, पण इथे जेव्हा तुम्ही ती वस्तू ॲड कराल जे मी तुम्हाला समोर सांगणार, तेव्हाच तुमच्या केसांची लांबी गुडघ्याच्या खाली होणार, तेही फक्त 3 दिवसामध्ये. आणि तुमचे केस गळती तुरंत स्टॉप होणार, कारण की ती एक वस्तू अशी आहे जी आपल्या केसांची लेंथ बूस्ट करते, आपल्या केसांची वॉल्यूम इतकी वेगाने करते, आपल्या केसांच्या लांबीला बूस्ट करते. तर सर्वात प्रथम आपल्याला इथे या दोन्ही इन्ग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे पकू द्यायचे आहे, म्हणजे की 10 मिनिट आपल्याला इथे याला पकवून घ्यायचे आहे, जोपर्यंत हे चांगले यामधले अर्क उतरत नाही, या दोन्ही इन्ग्रेडियंट्समधले प्रोटीन या पाण्यामध्ये उतरणार नाही तोपर्यंत. मेथी दाण्याला आणि या कांद्याच्या कापला व्यवस्थितपणे आपल्याला पकवून घ्यायचे आहे, जोपर्यंत हे नरम नाही होणार. त्यानंतर आपल्याला मिक्सर पॉट घ्यायचे आहे आणि हे आपण पकवून घेतलेले जे दोन्ही इन्ग्रेडियंट्स आहेत ते त्याच पाण्यासोबत या मिक्सर पॉटमध्ये घालायचे आहे आणि आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. या प्रकारे, ज्या प्रकारे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे, थोडंसं ओबडधोबड आपल्याला इथे याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला आता आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होणार, त्या मेथी दाण्याचे कवर जे आहे ते, म्हणजे की मेथी दाण्याचे जे साल आहे ते निघून जाणार. त्या मेथी दाण्यावरून जे प्लॅस्टिक कोटिंगसारखे जे साल असते मेथी दाण्यावरती ते निघून जाणार आणि त्याच्यामधले आपल्याला पूर्णपणे बेनिफिट मिळणार. आणि कांद्यामधले पण जे आपण कांदा बारीक करून घेणार तर त्याच्यामधले पण पूर्णपणे बेनिफिट्स मिळणार. तर बघू शकता इथे मी जेवढं आता मला यूज करायचे आहे आपल्या केसांवरती तेवढे या कटोरीमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुलाबजल ॲड करायचे आहे. गुलाबजल आपण स्किनसाठी वापरतो, स्किनवरती ग्लो येण्यासाठी वापरतो, पण त्यासोबतच त्याहूनही अधिक हे आपल्या केसांवरती काम करते. आपल्या केसांना मजबूत आणि स्वच्छ व हेल्दी करण्याचे काम हे गुलाबजल करते. त्यानंतर मी इथे क्लिनिक प्लस शॅम्पूचा वापर करत आहे. जर तुमचे केस खूप जास्ती प्रमाणामध्ये रफ असेल आणि केसांना स्मूथनेस नसेल, सिल्की नसेल केस, तर तुम्ही यामध्ये शॅम्पूचा वापर करू शकता. जर तुमचे केस सिल्की असेल तर शॅम्पूला तुम्ही स्किप करून टाका. माझे केस खूप रफ आहे आणि ड्राय आहेत, म्हणून मी यासाठी यामध्ये शॅम्पूचा वापर केलेला आहे. आता आपल्याला याला आंघोळीच्या अर्धा तास अगोदर आपल्या केसांवरती अप्लाय करायचे आहे, म्हणजे की 30 मिनिट आपल्या केसांवरती ठेवायचे आहे. त्यानंतर हेअर वॉश करून घ्यायचे आहे. आपल्याला कोमट पाण्याने आपल्या केस धुवायचे आहे. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखेच तुमचेही केस
3 दिवसामध्ये गुडघ्याच्या खाली लांब दाट व रेशमसारखे मुलायम होणार, मजबूत होणार. म्हणून एकदा या रेमेडीला नक्की ट्राय करा. आणि या रेमेडीची खास गोष्ट आहे की ही रेमेडी लहान मुलीपासून ते मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयाची लोक आपल्या केसांवरती अप्लाय करू शकते, कारण की यामध्ये आपण कोणत्याच केमिकलचा वापर केलेला नाही आहे. म्हणून ही रेमेडी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातून, कोणत्या ठिकाणावरून, कमेंटमध्ये नक्की सांगाल. मला पण कळणार की ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. चला तर मग बाय.